तयारी द्यावीची या कार्यक्रमात ब्रेकनंतर आपलं पुन्हा स्वागत। रिद्धिमा सावंत मुंबईहून आपल्याला प्रश्न विचारते। रिद्धिमा, प्रश्न विचार तुझा। माझा असा प्रश्न आहे की शेअर्स हे जे शेवटचं प्रकरण आहे ते जर ऑप्शनला टाकलं तर चालेल का? त्याचप्रमाणे प्रकरणांच्या वेटेजनुसार अभ्यास केला तर चालेल का? आता शेअर्स हे जे प्रकरण आहे त्याला एकूण 6 मार्क आहेत। 1-2 मार्क ऑप्शनल मध्ये तुम्ही 4 मार्काचं गणित आहे ते अगदी खुशाल ऑप्शनला टाकू शकता, ज्याला त्यांची भीती आहे किंवा ज्याला ते समजलेलं नाहीये मुळामधून, कारण त्याच्यावरती एकच 4 मार्काचं गणित विचारलं जातं चौथ्या किंवा 5व्या प्रश्नामध्ये, आणि त्यामुळे ते तुम्ही शेअरला बाजूला ऑप्शनला टाकू शकता। सागर कापसे हिंगोलीहून प्रश्न विचारतोय आपल्याला। सागर, प्रश्न विचार तुझा। हॅलो, हा सागर, प्रश्न विचार। सर, बीजगणित विषयामध्ये कोणत्या विषयावर जास्त भर दिला पाहिजे सर? बीजगणितामध्ये खरं म्हणजे प्रकरणांवर आपल्या आवडीनुसार प्रकरण निवडा आणि त्या आवडीनुसार किंवा आपल्याला येत असेल त्याप्रमाणे, कारण आवड ही नेहमी आपल्या ज्ञानावरतीच अवलंबून असते। आपल्याला जे येतं जमतं ते आपल्याला आवडतं असं मी म्हणेन, आणि त्यामुळे तुम्हाला जर अंकगणित आवडत असेल तर शेवटच्या प्रकरणांवर जास्त भर द्या, बीजगणित आवडत असेल तर पहिल्या 4 प्रकरणांवर जास्त भर द्या। पण माझ्या मते तुम्ही 5वी-6वी पासून अंकगणितही शिकताय, त्यामुळे ही शेवटची प्रकरणं ज्यांना नुसतं पास व्हायचंय त्यांच्यासाठी अतिशय आवश्यक आहेत आणि सोपी आहेत, त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती जास्त भर दिला तर पासाची काळजी करायचं काहीच कारण नाही असं मला वाटतं। ज्यांना नुसतं पास व्हायचंय त्यांनी शेवटची अंकगणिताची 5 प्रकरणं त्याच्यावर भर द्यायला पाहिजे। पण मॅडम, किती प्रकरणं जास्त, म्हणजे आता ज्यांचा समजा कमी अभ्यास झाला असेल ज्या विद्यार्थ्यांचा, तर किती प्रकरणं ते ऑप्शनला टाकू शकतील आणि किती अगदी मस्ट आहे करणं? आता खरं म्हणजे आता फेब्रुवारीचा शेवटचे काही दिवस उरलेले आहेत आणि यावेळेला आपण काय ऑप्शनला टाकायचं वगैरे बोलण्यापेक्षा आपण आतापर्यंत वर्षभर जो अभ्यास केलेला आहे त्याचा रिव्ह्यू घेणं हे जास्त महत्वाचं आहे। आणि आतापर्यंत आपण कशाची तयारी केली ते करत असताना आपल्याला काय आवडलं किंवा काय जमतंय, काय येतंय हे जर पाहिलं तर ह्या शेवटच्या 3 आठवड्यामध्ये त्याच प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्याचा सराव करावा की ते आपल्याला हमखास येतील। खूप महत्वाची हे सांगितलेलं आहे मॅडम तुम्ही। कमलेश चांदणे आपल्याशी पुण्याहून बोलतोय। कमलेश, तुझा प्रश्न विचार। कमलेश, प्रश्न विचार तुझा। हॅलो, हा कमलेश, प्रश्न विचार तुझा। मला अंकगणिती श्रेणीमधलं गणित येत नाही, मला गणित येत नाहीत। आता असं आहे की अंकगणिती म्हणजे काय आहे किंवा ती श्रेणी जी आहे, खरं म्हणजे 4थी पासून ही अंकगणिती श्रेणी म्हणजे क्रमाने वाढत जाणाऱ्या संख्या म्हणजे अंकगणिती श्रेणी हे आपण म्हणतो। आता वाढत जाणाऱ्या म्हणजेच आपण त्याला 2 संख्यांमधला फरक असं म्हणतो आणि त्याला डी हे नाव दिलंय, डिफरन्स, आणि ए ही पहिली संख्या आहे त्याच्यामधली श्रेणीमधली, आणि त्यामुळे ए आणि डी ह्या 2 संकल्पना जर आपल्याला स्पष्ट झाल्या की पहिली संख्या कोणती आहे आणि त्या क्रमाने कशा वाढत गेल्यात, एवढं फक्त आपण जर त्या श्रेणीकडे बघितलं तर बाकी सगळं आपल्याला सरळ सोपं साधं होतं। कारण कोणतीही श्रेणी जर वाढत जाते, समजा 3 नी वाढत जाते, दुसरा आकडा हा एकदाच 3 नी वाढतो, तिसरा आकडा 2दा वाढतो, म्हणजे एक कमी, आणि म्हणून आपलं जे सूत्र आहे की tn बरोबर a अधिक n-1d हे सूत्र जर लक्षात घेतलं तर ते सगळं सोपं होतं। परीक्षित शहा पनवेलहून आपल्याशी बोलतोय। परीक्षित, प्रश्न विचार। होता की एक समीकरणामध्ये जे आलेख काढायचे असतात त्यात पूर्वी मी आलेख समीकरण दोन्ही सोडवून घेतो, नंतर जे उत्तर मिळते ते छेदनबिंदू आहे की नाही हे बघण्यासाठी असं वापरतो, तर ते बरोबर आहेत का? आणि पाठ्यपुस्तकामध्ये जे मध्यक आणि बहुलकचे गुणदोष दिलेले आहेत ते परीक्षेला येतील का? हो, येतात ना। बहुलक आणि मध्यक काढायची गणित ही नेहमीच परीक्षेमध्ये येतात, आणि त्याच्यावरती मी तर असं म्हणेन सांख्यिकीवरती 4 मार्काची 2 गणितं आहेत आणि त्याच्यातलं एक बहुलकावरती नेहमीच असतं, आणि त्यामुळे बहुलक काढणं आणि ती गणितं म्हणजे सोडवण्याचा सराव करणं हे अतिशय महत्वाचं आहे। आता दुसरा प्रश्न म्हणजे पहिला आपण म्हणूया की जो आलेखाबद्दल आहे, आलेखाच्या पद्धतीने ज्या वेळेला आपण गणित सोडवतो तेव्हा ते आधी तक्ता तयार करतो, ते पॉइंट्स प्लॉट करतो आणि रेषा काढतो, परंतु त्या रेषा दोन्ही छेदतायत कुठे हे मात्र लिहायचं विसरतो, दाखवतो आलेख कागदावरती, आणि त्यामुळे जो छेदनबिंदू आहे त्याचे निर्देशक लिहिणं अतिशय आवश्यक आहे, कारण तीच आपल्या समीकरणाची उकल आहे। ते लिहिलं नाही तर आपल्याला मार्क काहीच मिळणार नाहीत। आदिती जोशी आपल्याला ठाण्याहून प्रश्न विचारते। आदिती, तुझा प्रश्न विचार। नमस्कार मॅडम, मला असं विचारायचं होतं की आम्ही जेव्हा पाय डायग्राम काढतो
तर तो कोणत्या दिशेने काढावा, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? आणि सेकंड मला असं विचारायचं होतं की सायमल्टेनियस इक्वेशन सोडवताना म्हणजे ग्राफिकल मेथडने सोडवताना त्याच्यासाठी फुल मार्क्स मिळतील यासाठी आम्ही काय करायला हवं? आता पहिला पाय डायग्रामचा आपण प्रश्न घेऊया. पाय डायग्राम ज्या वेळेला आपण काढतो त्यावेळेला एक सोयीस्कर म्हणजे साधारण मी असं म्हणेन की 3 इंचाचं एक वर्तुळ, आपण 3 इंच त्रिज्येचं वर्तुळ काढावं. एक रेषा काढली की अँटी क्लॉकवाईजच जाणं केव्हाही श्रेयस्कर आहे, कारण आपण कोनमापक त्या रेषेवरती ठेवला की तो मोजणं आपल्याला अँटी क्लॉकवाईज जास्त सोपं जातं आणि चुका कमी होऊ शकतात. त्यामुळे तो अँटी क्लॉकवाईजच काढावा. आणि ज्या वेळेला फुल मार्क्स जर आपल्याला आलेखाच्या पद्धतीत हवे असतील तर कुठेतरी त्याचं गणित सोडवायचं आणि कुठेतरी आलेख काढायचा. त्याच्याऐवजी आपण जिथे समीकरण लिहिलेलं आहे त्या तक्त्यात त्या किमतीच्या खालीच ती किंमत जर काढून दाखवलेली असेल तर ते जास्त सोयीचं जातं आणि तपासणाऱ्यालाही त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स येतो. कीर्ती करडे पुण्याहून आपल्याशी बोलते. कीर्ती, तुझा प्रश्न विचार. हॅलो मॅडम, नमस्कार. माझा असा प्रश्न आहे की बीजगणितामध्ये मला आता चांगले मार्क मिळालेले, तर तेच कायम राहतील का बोर्डाच्या परीक्षेला? आणि जास्त मी सराव करतीच आहे आणि मला प्रकरण 5 जे आहे ते थोडं कठीण जातं, म्हणजे त्यातील वजाबाकी, त्याबद्दल काही थोडं सांगा. द्विमान संख्या. कीर्ती, तू आता अभ्यास करतेस, आतापर्यंत तुला वर्षभर मार्कही चांगले मिळाले. असाच अभ्यास करत राहिलीस तर तुला नक्कीच चांगले मार्क मिळतील. आमच्या शुभेच्छा आहेत. आणि मुख्य म्हणजे आता जे तुला प्रकरण कठीण वाटतंय त्याच्यातला कोणता भाग कठीण वाटतोय हा जर 1-2 दिवस चांगला सराव करून तो जर तयारी त्याची केलीस तर ही पण भीती तुझ्या मनातली जाईल. आणि जो बायनरी म्हणजे द्विमान पद्धतीमध्ये तू प्रश्न मला असं वाटतं विचारलास की वजाबाकी करता येत नाही, तर वजाबाकी करता नाही आली तरी सुद्धा त्याच्यातले पहिले 3 भाग आहेत, ती कन्व्हर्जन्स करणं किंवा बेरीज करणं, हे जर आपल्याला उत्तम आले असले तर एक वजाबाकीसाठी एका दिवसातला जर एखादा तास सराव तू केलास तर नक्कीच तुझी सराव करणं खूपच गरजेचं आहे गणितामध्ये. संदीप इंगळे जालन्याहून आपल्याशी बोलते. संदीप, तुझा प्रश्न विचार. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की शेवटची जे प्रकरण आहेत का त्याचा अभ्यास करणं थोडं कठीण जात होता. काय हो शेवटचे प्रकरणांचा अभ्यास करणं कठीण जातं अंकगणिताच्या? शेवटच्या प्रकरणांचा अभ्यास करणं आपल्याला कठीण जातं कारण ती गणितं थोडीशी मोठी आहेत, त्याच्यामध्ये व्हरायटी जास्त आहे. पण मी पुन्हा एकदा असं सांगेन की तुम्हाला पुस्तकातलीच गणितं त्या परीक्षेमध्ये येत असल्यामुळे तुम्ही पुस्तक समोर ठेवून जर प्रत्येक गणित स्वतः ते सोडवून पाहिलं आणि त्याच्याबद्दल आपल्याला म्हणजे निश्चिती झाली की हे गणित आता मला यायला लागलेलं आहे, तर फार काही त्याच्यामध्ये व्हरायटी म्हणजे पुस्तकातलं सोडून विचारत नाहीत. आणि त्यामुळे पुस्तकातली गणितं आणि प्रत्येक, मला असं वाटतं शेवटच्या प्रकरणांमध्ये गणितही थोडी कमी आहेत, त्यामुळे त्याचं प्रत्येक गणित सोडवणं हे महत्वाचं आहे की पुस्तकाच्या बाहेरचं गणित विचारलं जात नाही, त्याच्यामुळे त्याचा सराव केला तर विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळू शकतात. आपल्याला इथे एक ब्रेक घ्यायचा आहे. मॅडम आपल्यासोबत आहेत आणि त्या आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतात आहे, आपल्या प्रश्नांची उत्तर देतात आहे. हा कार्यक्रम तुम्ही 5:30 वाजता पुन्हा बघू शकता. तिथे आपण ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.